नमस्कार मंडळी, आज रात्रीच्या जेवणासाठी बनवलेला आहे मूग डाळीचा खिचडी भात। कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मोहरी, जिरं, लसूण, मिरची, त्याचबरोबर कढीपत्ता, किसलेलं आलं घातलेलं आहे। हे सगळं परतून झाल्यानंतर हिंग घालायचं आहे, बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा लालसर रंगावरती व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे। हळद घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे। एकाद मिनिटभर सर्व परतून घ्यायचं आहे। त्यानंतर अर्धी वाटी मूग डाळ आणि अर्धी वाटी तांदूळ मी कुकरला शिजवून घेतलेले आहे। जसा भात शिजवतो त्याप्रमाणे हे शिजवून घेतलेले आहे। ते सर्व याच्यामध्ये घालायचं आहे। लागेल एवढं पाणी घालून 10 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे। वरून छान हिरवेगार कोथिंबीर घालायची आहे। खाण्यासाठी तयार आहे आपला मूग डाळीचा खिचडी भात। गरमागरम खिचडी भातावर भरपूर असं तूप घालायचं आहे आणि भातावर मस्तपैकी ताव मारायचा आहे। रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बाय बाय।